सबसे पहले सर्वांना जय हिंद। जय भीम। बंधू आणि भगिनीनो, हा सभेचा कारवा एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईपर्यंत धडकलेला आहे आणि या मुंबई नगरीमध्ये आगरी कोळी बांधव सुद्धा तुमच्या स्वागताला इथे हजर आहे। मी अभिमानाने सांगेन, मागच्या 2000 वर्षात या समाजानं लग्नामध्ये हुंडा न घेता स्त्रियांना सन्मान देण्याचं काम केलं। तो आई एकविरेचा विचार, महामायेचा विचार म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे हे मी सांगू इच्छितो। याचं कारण आपण भाऊ भाऊ आहोत, हे नातं 2000 वर्षांचं आहे। बंधू आणि भगिनीनो, आपल्याला या सभेमध्ये सगळ्या महापुरुषांचा वक्त्यांनी गौरव केला। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण नगरीत आपलं आरमार उभारलं, त्या आरमारामध्ये आगरी कोळी बांधवांचा उल्लेख इतिहासकारांनी केला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सुद्धा आगरी कोळी भंडाऱ्यांचंच होतं आणि आजही ते समुद्रावर सांभाळत आहेत। बंधू आणि भगिनीनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही जमिनीचे मालक होतो। पेशवाईमध्ये आमचं आरमार गेलं, आरमार बुडवलं गेलं, जमिनी गेल्या आणि या जमिनी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। तो कायदा आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर। मी इथे विचार मंचावर बसलेला असताना मला अनेक लोकांचे फोन आले की आगरी कोळी समाजाचे नेते इकडे कुठे। मी त्यांना सांगितलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमीन दिली, आमचा सातबारा दिला, आमची घरं दिली, म्हणजेच आमचं राष्ट्र दिलं। गरिबांसाठी जमीन आणि घर हेच राष्ट्र असतं, याच्यापेक्षा वेगळी राष्ट्राची कल्पना आम्हाला मान्य नाही। हे राष्ट्र वैभवशाली झालं पाहिजे, हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असं तुम्ही बोलता, पण गरिबांचं झोपडं त्यांच्या नावावर नाही, कष्टारी जमीन त्यांच्या नावावर नाही। अशा प्रकारचं राष्ट्र, अशा प्रकारचा अराष्ट्रीय विचार आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आजच्या सभेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि या सभेमध्ये बहुजन समाजाचे आमचे सगळे नेते आहेत। या नेत्यांचं नातं 2000 वर्षापूर्वी आई एकविरेने जोडलं, 150 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जोडलं आणि महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी देण्याचं काम आगरी कोळी समाजानेच केलं होतं। म्हणून बहुजनांचा विचार मुंबईत टिकवलाय, ते सगळे आगरी कोळी या सभेत आहे। बंधू आणि भगिनीनो, आमचे सगळे नेते सगळ्या राजकीय पक्षात असताना, सत्तेत असताना आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना इथे यावं लागलं। त्याचं कारण मी सांगतो की मागच्या 72 वर्षामध्ये इथल्या सरकारनं आम्हाला मुंबईचा सातबारा सुद्धा दिला नाही। आज आम्ही आगरी कोळी लोक मुंबईच्या सातबाऱ्यासाठी गावठाणाची लढाई लढतोय। मुंबईतले 2000 पासूनचे भूमिपुत्र आगरी कोळी माळी भंडारी ईस्ट इंडियन यांना जर मागच्या सरकारने 72 वर्षात जर सातबारा दिला नाही तर हे राज्य तरी कसलं आहे। आणि हीच परिस्थिती संपूर्ण भारतात तुमची सुद्धा असावी, आदिवासींची असावी। आणि म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही इथे उतरलो। आमच्या असं लक्षात आलं की वंचित बहुजन आघाडी जी आहे, त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित हा जो शब्द आहे तो आम्हाला पुरेपूर नेतृत्व देणारा शब्द आहे। खरोखर आमच्याकडे घरं नाही, आमच्याकडे जमिनी नाहीत। तुम्ही सगळे जमिनी आणि जागांवर राहणारे लोक आहात, पण आमचा आगरी कोळी समाज छत्रपती शिवाजी महाराजांपासून समुद्रावर पण जगतो। आज इथल्या सरकारने मुंबईमध्ये कोस्टल रोड आणला आणि कोस्टल रोड मध्ये सगळे कोळीवाडे उद्ध्वस्त व्हायला लागले। आम्ही सांगितलं की तुमची जमीन, तुमची शेती जेव्हा बाधित होते तेव्हा नुकसान भरपाई मिळते, पण कोळी समाजाकडून समुद्र काढला जातोय, तो कोळ्यांना काय द्याल हे लोक सांगायला लागले। असा कायदाच नाही, कायदा नसेल तर बनवा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन सांगतो की कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर। हा कायदा असा आहे की आई वडिलांची जमीन नसताना सुद्धा केवळ कसण्यामुळे जमिनीचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, ती बुद्धिमत्ता, ती जागतिक दर्जाची बुद्धिमत्ता आहे, गरिबांना न्याय देणारी बुद्धिमत्ता आहे।
आणि त्याच बुद्धिमत्तेचा आदर्श घेऊन मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं की कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आता कसेल त्याचा समुद्र, कसेल त्याची नदी, कसेल त्याचा तलाव, हा नवीन कायदा आपण करूया. आणि समुद्र ही आमचा आहे, जमीन ही आमची आहे, जंगल ही आमची आहे, हे आम्ही सांगायला पाहिजे. बंधू आणि भगिनीनो, फार विचित्र परिस्थिती आहे की आपल्या माणसाला, ओबीसी माणसाला आपलं घर नावावर नाही, जमीन नावावर नाही, ही गोष्टच माहीत नाही. आणि म्हणून मुंबईतल्या आमच्या गावठाणांना मागच्या हिवाळी अधिवेशनात झोपडपट्ट्या घोषित केलं शिवसेना भाजपा सरकारनं. तेव्हा मी सांगितलं, अरे बाबांनो, सम्राट अशोकाच्या काळापासून या मुंबईचे आम्ही राजे, इथले सातबारे आमचे, हे समुद्र आमचे, आणि तुम्ही आम्हाला झोपडपट्ट्या म्हटलं. सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितलं, तुम्हाला नाही, आम्ही झोपडपट्ट्यावाल्यांना म्हटलं. झोपडपट्ट्यावाले कोण आहेत? हे आमचे समोरचे बांधव आहेत. सगळ्या झोपडपट्ट्या आमच्या आहेत, एससी एसटीच्या आहेत, ओबीसीच्या आहेत. म्हणजे या मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्या, मुंबईची गावठाणं बिल्डरांना विकण्याचा याचा डाव होता. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये आम्ही यासाठी एकत्र आलेलो आहोत, झोपडपट्ट्यामध्ये जो SRA राबवला गेला तो आमच्या भूमिपुत्रांना इथून हाकलून देण्याचा डाव होता, आमचे मतदारसंघ उद्ध्वस्त करण्याचा डाव होता. आणि म्हणून जिथे झोपडपट्टी आहे तिथला जमिनीचा हक्क जर आम्हाला मिळाला तर त्याच जागी या मुंबईत आम्ही वैभवाने राहू शकतो. आणि त्यासाठी आगरी कोळी समाज तुमच्या बरोबर. बंधू आणि भगिनीनो, राष्ट्रवादाचा खरा अर्थ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, हा जर आमच्या बहुजन समाजाला, मुस्लिम समाजाला कळला तर ही मुंबई आमची आहे. पण आमच्या या स्वप्नाने तुम्ही जर आपण राहिलो तर फार मोठा धोका आहे. आजच्या सभेत मला इथे बसलेले असताना अनेक फोन आले. त्यामध्ये पहिला फोन होता की बाबा तुम्ही ओबीसी बांधव इकडे कुठे? तर मी त्यांना सांगितलं की बाबासाहेबांनी जर आम्हाला जमीन दिले, आमच्या ताटातला भात आणि मासा जर बाबासाहेबांनी दिलाय तर बाबासाहेबांच्या बरोबर आम्ही का नसू? हा आमचा प्रश्न आहे. तोच प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आज मुस्लिम बांधव इथे होते, तर मुस्लिम बांधवांबद्दल प्रश्न आला, पाटील साहेब तुम्ही मुस्लिम बांधवावर कसे, बाळासाहेब तुम्ही कसे? मी त्यांना सांगितलं, मी ज्या गावावर आलोय त्या गावाचं नाव अलिबाग आहे. अली हा शब्दच मुस्लिम आहे. मग हा शब्द कुठून आला? त्यांना सांगितलं, आमचे कान्होजी आंग्रे राजे, अलिबागचे राजे, आरमाराचे प्रमुख, ते हे अलीशाह बाबांना आपले गुरु मानायचे. आम्ही आगरी कोळ्यांनी लढाया लढल्या त्या अलीशाह बाबांच्या तत्वज्ञानावर, आणि म्हणून त्या शहराला नाव अलीशाह बाबा पडलं. हे जे आमचं नातं आहे मुस्लिम बांधवांबरोबरचं, हे जगाला माहित नाही. दुसरं एक मी आता सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, हा प्रश्न महाराष्ट्रात गाजतोय. मी रत्नागिरी जिल्ह्यात गेला तर रत्नागिरी जिल्ह्यात याकूत बाबा नावाचा एक महान असे गुरु झाले, त्यांचा एक दर्गा आहे. त्या बाबाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपले गुरु मानायचे. समुद्रावरच्या लढायात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर 50% सैनिक मुस्लिम, 50% आगरी कोळी माळी भंडारी हे सैनिक होते. आणि ते सगळे याकुतशाह बाबांना आपले गुरु मानायचे. म्हणजेच 150, 200, 400 वर्षापूर्वी मुस्लिम समाज, आगरी समाज, कोळी समाज, आपला मागासवर्गीय समाज एक होता. आणि त्याच काळात हा देश वैभवशाली होता. आणि आपल्या नात्यामध्ये ही कटुता पेरून यांनी काय केलेलं आहे की आज मुंबईच्या आमच्या भूमिपुत्रांना चक्क गलिच्छ वस्त्या अशी शिवी दिलेली आहे. SRA योजना म्हणजे काय? गलिच्छ वस्त्या. आणि या गलिच्छ वस्त्या बिल्डरांना विकून लाखो करोड रुपये कमवतायत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आम्ही गावठाणं मागितली. आज नवी मुंबईत आम्ही गावठाणं मागतोय. कळंबोलीतले आमचे इथे बांधव इथे आहेत, गव्हाणकोपरचे बांधव आहेत. पूर्ण रायगड जिल्हा जमिनींचा अधिकार मागतोय. 1932च्या खोती विरोधी आंदोलनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमिनीचा सातबारा दिला. हा सातबारा संपवण्याचं काम 72 वर्षात झालं. आणि म्हणून आजच्या या विचार मंचावर जी मंडळी जमलेली आहे ही नवीन क्रांती घेऊन आलेली आहे. कुठली क्रांती आहे? ओबीसीना, एससी एसटीना जमिनीचा अधिकार देणारी क्रांती आहे. आमच्या महिलांना जमिनीचा आणि घराचा अधिकार देणारी क्रांती आहे. आणि म्हणून बाबांनो, आकाशातली मुक्ती आम्ही शोधत होतो की आकाशात गेल्यानंतर सुख मिळेल, आकाशात गेल्यानंतर वैभव मिळेल. ते वैभव त्या जमिनीवरच आहे. आणि हे वैभव जर मिळवायचं असेल तर आपल्या सर्व मागासवर्गीय मंडळींनी इथे एकत्र आलं पाहिजे. आज खरं म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता असताना राजकीय सत्तेकडे, राजकीय विचार मंचाकडे यायची वेळ आली. त्याचं कारण सांगतो की ओबीसीचं आरक्षण विधानसभेत संपवलं गेलं. ओबीसीचं असलेलं आरक्षण संपवलं गेलं. केंद्रामध्ये सवर्णांना आरक्षण दिलं गेलं. या महाराष्ट्रामध्ये जे मागासवर्गीय नाहीत त्यांना आरक्षण जाहीर केलं, मागासवर्गीय जाहीर केलं गेलं. ही गोष्ट पूर्वी ओबीसीला कळत नव्हती.
पण यावर्षी ओबीसीला चांगली समजलेली आहे. आणि म्हणून आरक्षण म्हणजे भारतीय संविधान, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. आणि या संविधानाच्या रक्षणासाठी इथे आगरी, कोळी, माळी, भंडारी, कुणबी आज सर्व एकत्र आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सन्मान आगरी समाजाला 1932 साली दिला होता, माझे नेते आदरणीय नारायण नागू पाटील यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन राहायचे. भात, बोंबील, मासे खायचे आणि बोंबील खाणाऱ्या एका माणसानं भारताचं महान असं संविधान लिहिलं. हा संदेश सुद्धा महाराष्ट्राने लक्षात घ्यावा. त्यासाठी शाकाहारी राहायची गरज नाही आणि ही गोष्ट आगरी कोळ्यांना माहित आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन आदरणीय दिबा पाटील लढले, 12.5% कायदा केला. ऍडव्होकेट दत्ता पाटील लढले, दोन्ही विरोधी पक्ष नेते झाले. ओबीसीच्या आग्रह्यांच्या या दोन नेत्यांना महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यापर्यंत जाता आले, परंतु होता आलं नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यापासून मागासवर्गीयांना कोणी रोखलं असेल तर या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च वर्गाने रोखलेला आहे. आणि हा जो कडा आहे, हा चक्रव्यूह आहे, हा भेदायचा असेल तर बाळासाहेबांचं नेतृत्व, बाळासाहेबांनी जो क्रांतिकारी निर्णय इथे घेतलेला आहे की वंचित सगळ्या समाजाला एकत्र केलेला आहे. आणि तुमच्या बरोबर आम्ही आगरी कोळी समाज सुद्धा आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आम्ही होतो, म्हणून त्यांनी राजधानी बारामतीला बांधली नाही, रायगड जिल्ह्यामध्ये बांधली. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होतो, म्हणून चौदार तळ्याचं आंदोलन रायगड जिल्ह्यात झालं, मनुस्मृती दहन रायगड जिल्ह्यात झालं. आणि क्रांतिकारी जो विषय आहे चिरणे जंगल सत्याग्रह, तो सुद्धा रायगड जिल्ह्यात झाला. इतिहासाचे हे दाखले देऊन मी पत्रकार बंधूंना सांगेन की खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये आता क्रांती होत आहे. आणि मुंबईमध्ये जर बदल झाला तर संपूर्ण भारतामध्ये बदल होईल निश्चित आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या प्रेमास पात्र असलेल्या इथल्या मंचावरच्या नेत्यांची शपथ घेऊन सांगतो की आपल्याला लढायचं आहे आपल्या हक्काच्या घरासाठी, हक्काच्या झोपडीसाठी आणि कसणाऱ्या जमिनीसाठी, कसणाऱ्या समुद्रासाठी. आणि म्हणून या सरकारला मी सांगू इच्छितो की 2019च्या निवडणुका डोळ्यावर ठेवून, समोर ठेवून तुम्ही फक्त कोळीवाड्यांचं सीमांकन केलेलं आहे. अजून जमिनीचा अधिकार दिलेला नाही. झोपडपट्ट्या तर SRA साठी बिल्डरांना विकलेले आहेत. पण हा ओबीसी, आगरी, कोळी, माळी, भंडारी, SC ST समाज, हा भारत देश हा आमचा आहे, हा भारत माझा आहे, राष्ट्र आमचा आहे. या विचारासाठी जगणारा समाज आहे. निश्चितपणे आम्ही हे लढून मिळवू. जय हिंद, जय भीम.